आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी. आता मी मुख्यमंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदेला आठवण ठेवून कुठल्या तरी पिक्चरमध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. सगळ्यांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचाच अधिकार आहे त्याच्यावर. आणि म्हणून शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राची सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून मी काम करतोय आणि म्हणून आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जसं आपण प्रेम दिलं बघा, कुठपर्यंत लोक आहेत, पार चिंचेच्या झाडापर्यंत आहेत, खालीपर्यंत. आता टेंबी नाक्यापर्यंत लाईन गेली आहे. टेंबी नाक्याची लाईन बघितली आज कुठपर्यंत गेली होती. हे कालपासून चालू आहे. काय हे सगळं का? कारण हे प्रेम जनतेने मला दिलेलं आहे आणि त्या प्रेमातून मला उतराई होण्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून रात्रंदिवस काम करतोय. आता श्रीकांत आपला कल्याणमध्ये तिकडे काम करतोय. कल्याणचा खासदार 3दा झाला. पहिल्यांदा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती, परंतु दुसऱ्या निवडणुकीत मात्र काम करणारा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असं नाव त्याचं झालं. मला अभिमान आहे. आणि म्हणून तिसऱ्यांदा त्याच्या प्रचाराला मी गेलोच नाही. त्यांनी त्याचं कारण मला सगळीकडे फिरायचं होतं. आणि म्हणून आता तुम्हाला मी एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये आज बघा महायुतीचं सरकार काम करत आहे. आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात. मी म्हणालो इकडेच आहे. काय करताय, आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी. गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दिल्या, उपराष्ट्रपतींनी दिल्या, गव्हर्नरने दिल्या, सगळ्या लोकांनी आठवण. आता मी मुख्यमंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदेला आठवण ठेवून, त्यामुळे तुम्ही तर मेरे साथच आहात आणि मैं भी तुम्हारे साथ हो. आणि हे नातं आपलं जे काय निवडणुकीपुरतं नाही आहे, हे परमनंट आहे. काय म्हणतो ते आपलं, फेविकॉल का जोड काय तुटेगा नहीं. ओ अरे बाबा ते नको. अरे झुकता कभी है ये एकनाथ शिंदे, झुका नहीं कभी, झुकाया सबको. म्हणून मी सांगितलं मला हलक्यात घेऊ नका. मी साधा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंदीके साहेबांचा छोटा कार्यकर्ता आहे. आशाताईने हेच सांगितलं, काल पण सांगितलं. पण मी सांगतो तुम्हाला, शब्दाला पक्का माणूस मी आहे. शब्द दिला की मागे फिरवत नाही. कुठल्या तरी पिक्चरमध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. हे माझं आहे. काय सांगते ते नाही रे. काय वॉन्टेड मध्ये काय, हा काय, अच्छा जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता. आणि मला म्हणाले आता तुम्ही काय कराल तर
आमचे डोकी फोडू. अरे डोकी कोणाची फोडताय? आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला? बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही, बिलकुल नाही करत. आपोआप सगळे आले, बरोबर. त्या असरानीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये, शोले मध्ये, काय, आधे उधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघा तर कोई नाही. असं कसं होतंय काय?